नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे मी टीव्ही फारसा बघतो अशातला भाग नाही. सिनेमा वगैरे फार बघत नाही. फार म्हणजे अलीकडल्या काळात गेल्या 20-25 वर्षात कुठेतरी टीव्हीवर काहीतरी दिसलं तर त्याच्या पलीकडे सिनेमा सिरियल्स हा माझा छंद किंवा आवड पण नाहीये. हा, पण काही एखादी गोष्ट आवडली तर बघितलेल्या आहेत. नाही असं नाही, एखाद दुसरी सिरियल सांगता येईल की मी बघितली अगत्याने. प्रामुख्याने ज्या क्राईम पेट्रोल 100 वगैरे आहेत ना, अशा इन्व्हेस्टिगेटिव्ह कथा असलेल्या, सत्यावर आधारित असलेल्या बघितलेल्या आहेत. किंवा विनोदाचा कपिल शर्मा काही काळ बघितलेला आहे. लाफ्टर चॅलेंज वगैरे काही काळ बघितलेले आहेत. किंवा त्यांचे व्हिडिओ जे असतात ते पण अनवधानाने समोर आले तर मी बघतो. महाराष्ट्राची हास्य जत्रा किंवा चला हवा येऊ द्या, असे दोन कार्यक्रम कुठल्या चॅनेलवर होते मला आठवत नाही, पण ते खूप चालले, खूप लोकप्रिय झाले. त्यातला प्रत्येक कलावंत विनोदवीर हा एक प्रकारे सेलिब्रिटी झाला. त्यातली काही नावं मला ऐकून सुद्धा माहिती आहेत. त्यातला आता हवा येऊ द्या की हास्य जत्रा माहित नाही, त्याचा एक व्हिडिओ मी मध्यंतरी ह्या युट्यूबवर बघितला होता आणि मला तो आवडला. विनोद निर्माण करणं इतकी सोपी गोष्ट नसते. त्यामध्ये कमालीची कल्पकता लागते. मला वाटते साबळे नावाचा, अमर साबळे किंवा काय मला आठवत नाही नाव, साबळे नावाचा एक कलावंत आहे आणि दुसरा भाऊ कदम नावाचा कलाकार आहे. असा तो कार्यक्रम आहे, हास्य जत्रा किंवा येऊ द्या हवा येऊ द्या. त्याच्यामध्ये एक प्रसंग मला खूप आवडलेला आहे आणि तो लक्षात राहिला. आणि तो आज आठवण्याचं कारण म्हणजे मुंबईच्या आझाद मैदानावर चाललेलं जे मराठा आरक्षणाचं जरांगे पाटील यांचं उपोषण आणि आंदोलन होतं, त्याची आज सांगता झाली. काही काळ मी जवळजवळ तो सगळा घटना प्रसंग चालला होता, तेवढा 1 तास मी वेगवेगळ्या चॅनेलवर जाऊन ती बातमी आणि ती घटना घडताना बघितली. आणि विखे पाटील या मंत्र्यांच्या हातून ज्यूस पिऊन जरांगे पाटील यांनी उपोषण संपवलं. आणि नंतर भाषण करताना त्यांनी इच्छा व्यक्त केली की या प्रसंगी जर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आले असते तर मला अधिक बरं वाटलं असतं वगैरे वगैरे. ते ठीक आहे, हा सांगता समारंभ असाच असतो. पण ते सगळं झाल्यानंतर हे उपोषण इतकं शिगेला पोहोचल्यानंतर अचानक ज्या पद्धतीत गुंडाळलं गेलं किंवा संपलं, त्यामुळे त्या आंदोलनाकडे किंवा त्या सगळ्या चळवळीकडे, मागणीकडे, नाटकाकडे, रंगणाऱ्या नाट्याकडे कौतुकाने किंवा उत्सुकतेने बघणारे होते. त्यांना अजूनही हे आंदोलन कुठे आणि कसं संपलंय, का संपलंय हे कळलेलं नाही. कारण जरांगे पाटील यांनी आपल्या पाठीराख्यांना गुलाब उधळून आपण जिंकलो ही घोषणा करून टाकली. हे सगळं होण्याच्या आधी त्याचं सगळं नाट्य हे हायकोर्टामध्ये रंगलेलं होतं. हायकोर्टाच्या खंडपीठासमोर या आंदोलनाच्या विरोधात आलेली याचिका होती. तिथे जरांगे पाटील यांचे वकील सतीश माने शिंदे नावाचे नामवंत वकील त्यांच्या वतीने उभे होते. दुसरीकडे महाराष्ट्र सरकारचे वकील होते. यांनी जो काही युक्तिवाद मांडला होता त्या दोघांचीही खंडपीठाने खरडपट्टी काढली की मुंबईत गणेशोत्सवासारखा अतिशय महत्वाचा सण चालू आहे, ज्या सणाच्या निमित्ताने हजारो लाखो लोक रस्त्यावर उतरतात. घराघरामध्ये उत्साहाचं वातावरण असतं, एकमेकांच्या घरी लोक जातात, गणपती आणला जातो, विसर्जन केलं जातं, मोठमोठे सार्वजनिक गणपती बघायला लोक इकडून तिकडे जात असतात. अशा वेळेला अचानक आंदोलनाच्या निमित्ताने हजारो लोक आणि हजारो गाड्या अनाहूतपणे मुंबईत आल्या आणि त्यामुळे मुंबईकरांची किंवा उत्सव साजरा करणाऱ्यांची जी ससे होलपट झालेली आहे, त्यासाठी सरकारला आणि आंदोलनकर्ते दोघांनाही खंडपीठाने खडे बोल ऐकवले आणि जाब सुद्धा विचारला.
आता ज्याला त्या सगळ्याकडे बघायचंय त्या दृष्टीने तो बघणार. त्यामुळे जे आंदोलनाचे समर्थक आहेत किंवा मीडिया तर आंदोलनाचा प्रायोजक होता. मुंबईत वादळ येत आहे, मुंबईत वादळ येत आहे म्हणून त्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांपेक्षा उत्साहात आणि आवेशात जर कोण बोलत असतील तर ते सगळ्या चॅनेलचे वार्ताहरच बोलत होते. म्हणजे आंदोलक बघे आहेत आणि पत्रकार आणि वार्ताहर हेच आंदोलक आहेत का असं कधी कधी वाटत होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोर्टामध्ये जी सुनावणी झाली किंवा न्यायमूर्तींनी जे काय ताशेरे झाडले, शब्द सुनावले, खडे बोल ऐकवले, याच्याकडे प्रत्येक जण आपापल्या नजरेनं बघणं स्वाभाविक आहे. सरकारची खरडपट्टी पाडली, आंदोलकांना विचारलं, जाब विचारला वगैरे वगैरे. ते कारण ही भाषेचा फरक असतो. कसं असतं, उद्धव ठाकरे, संजय राऊत किंवा सुप्रियाताई बोलल्या तर कडाडले, धडाडले, आणि फडणवीस असेल तर खुलासा, स्पष्टीकरण. शब्दामधला फरक बघा. आपण जी गोष्ट सांगतोय, मला दादा कोंडकेंच्या त्या इच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यातलं एक प्रसंग आठवतो. दादा कोंडके त्यांचा जो मला वाटतं सखाराम कोटकर किंवा अशा काहीतरी नावाचा एक सहकारी होता, त्याला ते सांगतात, अरे एवढ्या मोठ्याने बोलू नये, हळू आवाजात बोलावं. लक्षात घ्या, हळू हे किती उच्च स्वरात बोलायचं आणि मोठ्याने हे किती कमी स्वरात बोलायचं, यानुसार जो विरोधाभास निर्माण होतो तो आपल्याला कळतो. कारण उद्धव ठाकरे काहीही बोलले तरी ते कडाडलेले असतात. संजय राऊत यांची तोफ धडाडत असते. पण तिथेच जर भाजप किंवा शिंदे गटाचा कोणी असेल तर ते काय बोलणार, त्याचं स्पष्टीकरण काय असणार, त्यांचा खुलासा दिलासा काय असणार. दिलासा खुलासा, कडाडले धडाडले, फरक कळतोय तुम्हाला. तसं या आंदोलनाचं वार्तांकन जे चाललं होतं तेही बघितलं तर आपल्याला कळतं. पण गंमत अशी आहे मित्रांनो, की यामध्ये नेमकं घडलं काय मला कळलेलं नाही. इतर बातम्या बघणाऱ्यांना कळलं की नाही माहितीये, आंदोलकांना बिचाऱ्यांना गुलाल उधळायचा होता, ते जीवाची मुंबई करायला आले होते. तेव्हा कधी एकदा संपतं आणि परत गावी जातो ही त्यांची अवस्था होते. इकडे दुर्दशा होती, धड आंघोळीची व्यवस्था नाही, खाण्यापिण्याची नाही, झोपायची टेकायची जागा नाही. पिकनिक एक दोन दिवस मजा असते हो, आंदोलन दीर्घकाळ वेगळं असतं आणि पिकनिक मर्यादित असते. आणि अशा वेळेला जो काय जी आर निघाला अचानक कोर्टामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत, 3 वाजल्यानंतर आझाद मैदान मोकळं झालं पाहिजे अशी ताकीद कोर्टाने दिल्यानंतर काउंटडाऊन लावण्यात आला की जरांगे पाटील मैदानातून उठणार आणि निघणार की नाही. मग एक बातमी आली की रात्री 9च्या आत मुंबई सोडून आंदोलक जातील आणि दरम्यान तोडगा निघणार आहे, सरकारने माघार घेतलेली आहे, जरांगे यांचा विजय होतोय, कारण आरक्षणावर तोडगा निघालाय. आणि बघता बघता पुढच्या 1-1.5 तासामध्ये तोडगा आला. तोडगा म्हणजे काय आला, तर जरांगे पाटलांनी सांगितलं, मी सांगतोय त्या मागणीवरचे जी आर माझ्या हातात द्या, मी निघालो. सगळे आंदोलक निघतील, एक मराठा नाही, लाख मराठा निघतील. आणि सरकारच्या उपसमितीने जी आर द्यायचं मान्य केलं, जी आर दिला. जी आर जरांगेंच्या हातात पडला. तो जी आर त्यांच्या हातात देऊन त्यांना ज्यूस पाडवायला 4-5 मंत्री महायुतीचे त्यांच्या बरोबर मंचावर हजर होते. आणि मग भाऊ भाषण करून जरांगे पाटलांनी उपोषण संपलंय आणि परतायची घोषणा केली. जमलेल्या लाखो मराठ्यांनी गुलाल उधळला. हे सगळं लोकांनी बघितलं, मी बघितलं तसं. आणि त्यानंतर काही लोकांनी मला फोन केला, भाऊ हे नेमकं काय झालंय, तुम्हाला काय वाटतं. म्हटलं तुम्ही बघितलं तेच मी बघितलं, मला काय कानात येऊन कोणी सांगत नाही. आणि आत्ता तर मी दिल्लीत बसलेलो आहे, जे तुम्ही बघताय ते मुंबईत तरी आहात किंवा महाराष्ट्रात आहात, मी तिथून 1000-1200 किलोमीटर दूर बसलोय. नाही पण तुमचा अंदाज काय. म्हटलं जी आर हातात पडल्यानंतर गुलाल उधळणं याचा अर्थ आंदोलन जिंकलं असं असेल तर मग माझ्या माहितीप्रमाणे
2 वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा वाशीपर्यंत जाऊन, वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जाऊन जरांगे पाटील यांच्या ट्रकवर चढून त्यांना एक जीआरचा काही कागद दिलेला होता आणि त्यानंतर आपण जिंकलो म्हणून जरांगे पाटलांनी आपल्या कार्यकर्त्यांना इशारा केला, गुलाल उधळला गेला आणि 2 कोटी मराठे जे वाशीपर्यंत येऊन अडकलेले होते ते परत माघारी वळले आणि आपापल्या गावी गेले. प्रश्न असा होता की 1.5-2 वर्षापूर्वी ज्या मागण्या मान्य झाल्या होत्या, जो जीआरचा कागद बघून किंवा हातात पडल्यामुळे जरांगे पाटील यांनी आंदोलन संपवण्याची घोषणा केली होती, त्याचा सिक्वेल निघालाय का? तेव्हाही जीआर निघाला होता, तेव्हाही मागण्या मान्य झाल्या होत्या. मग परत आझाद मैदानापर्यंत येण्याची गरज काय होती? मनोज जरांगे पाटील आज समाधानी झालेत, तसेच 1.5-2 वर्षापूर्वी वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सुद्धा खुश झालेले होते. त्यांचं समाधान झालं, मराठ्यांचं समाधान झालं, मराठा समाज आनंदी झाला, काय तो विजयोत्सव साजरा झाला, आपापल्या घरी गेले. मग माशी शिंकली कुठे होती? परत आझाद मैदान पर्यंत यावं कशाला लागलं? मुंबईत येऊन धुडगूस का घालावा लागला? म्हणजे एक तर मनोज जरांगेंना त्यावेळीला सुद्धा 1.5 वर्षापूर्वी वाशीमध्ये हातात मिळालेला कागद म्हणजे जीआर म्हणजे काय आहे हे माहिती नव्हतं, आणि तेव्हा माहिती नसेल तर आज काय त्यांना माहिती आहे याविषयी माझ्या मनात शंका आहेत. त्याचा खुलासा कुठेही झाला नाही. कोणी कोणाच्या हातात एक कागद लिहून दिला, जीआर लिहून दिला म्हणजे तुमच्या मागण्या मान्य झाल्या आणि उद्यापासून सगळे मराठे कुणबी झाले, त्यांचे नागे सगळे सोयरे वगैरे वगैरे वगैरे. हे ज्यांना खुश व्हायचंय त्यांनी जरूर व्हावं, त्यांच्या खुशीत मला बाधा आणायची नाहीये. माझा मुद्दा इतकाच आहे की मग गेल्या वेळच्या जीआर मध्ये आणि आजच्या जीआर मध्ये नेमका काय फरक आहे तो तरी जरा स्पष्ट करून टाका. नंतर 4 दिवस, 2 तास नाही, 4 दिवस गुलाल उधळत बसा. आम्ही सुद्धा तुमच्या गुलालात रंगून जायला, तुमच्यापर्यंत यायला तयार आहोत. तुमच्या आनंदात आम्ही सहभागी व्हायला तयार आहोत. पण तुमचा आनंद खरा आहे, तुमचा विजय हा उत्सवी आहे हे आम्हाला पटेल असं काहीतरी सांगाल की नाही? पण आजचा विजय खरा मानायचा तर तुम्हाला एक मान्य करावं लागेल की वाशीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्याच्या हाती जीआर घेतल्यानंतर जो विजयोत्सव जरांगे पाटील यांनी केला आणि त्यांच्यावर विसंबून हजारो लाखो मराठ्यांनी साजरा केला, तो विजयोत्सव खोटा होता. आजचा खरा असेल तर तो खोटा होता, आणि तो खोटा असेल तर आजचा खरा असल्याचा नेमका पुरावा काय, नेमका आधार काय याचं कुठलंही स्पष्टीकरण ज्या मी बातम्या बघितल्या त्यातून मला मिळालेलं नाही. कारण जीआर निघतो त्यामुळे काहीही होत नाही. अगदी विधानसभेमध्ये सुद्धा काय ते विधेयक संमत करून, बिल संमत करून, अगदी हायकोर्टात टिकून देवेंद्र फडणवीस निवडणुकीला सामोरे गेले होते 2ऱ्या टर्मच्या. त्यांचं मुख्यमंत्रीपद टिकलं नाही आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी संमत करून आणलेलं, हायकोर्टात पण टिकवलेलं जे मराठा आरक्षण होतं ते टिकलं नाही. तेव्हा मराठा आरक्षण हे जीआर काढल्यामुळे मिळत नाही आणि टिकत सुद्धा नाही. विधानसभेत केलं ते सुद्धा टिकतं असं नाही. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचं, शरद पवारांचं सरकार घालवून जेव्हा परत 2022 मध्ये महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं, त्या सरकारने सुद्धा सर्वानुमते आरक्षणाचा प्रस्ताव, विधेयक विधानसभेत मंजूर करून घेतलेला आहे. त्याच्यात आणि जीआर मध्ये नेमका काय फरक आहे मला माहित नाही. पण मुद्दा असा आहे की जर ते विधानसभेत संमत झालेलं, सर्व मताने एकमताने संमत झालेलं जे विधेयक आहे
ते सुद्धा कोर्टामध्ये पडून आहे आणि कोर्टाकडून त्याला क्लिअरन्स मिळालेला नसेल तर आजचा तुमचा जो काही जी आर मिळाला म्हणून गुलाल उधळला, ते कोर्टात टिकण्याची कुठली गॅरंटी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंचावर येऊन बसलेले ज्यूस पाजणारे मंत्री यांनी कुठली गॅरंटी दिली आहे मनोज जरांगे पाटील यांना की त्यांनी आपला विजय जाहीर केला आणि मावळ्यांनी गुलाल उधळला? आणि म्हणून मी सुरुवातीला जे बोललो की मी तर सिरियल वगैरे फारशा बघत नाही, पण त्यातला हा साबळे आणि भाऊ कदम असलेला जो कार्यक्रम आहे, हास्य जत्रा असेल किंवा हवा येऊ दे असेल, त्यातला एक व्हिडिओ मी बघितला होता, तो मला आठवला. हे सगळं आरक्षणाचं नाट्य आझाद मैदान आणि टीव्हीवर चाललेलं नाट्य बघितल्यानंतर मला ते भाऊ कदम आणि ते साबळे आठवले. त्यांनी एक छान स्किट रंगवलेलं होतं. भाऊ कदम असा आहे, अगोदर बसलाय आणि त्याच्याबरोबर दोन चार माणसं आहेत, इकडे दोन चार माणसं आहेत आणि तो साबळे त्याला सांगतो की हातात कप घ्या आणि कल्पना करा तुमच्या कपामध्ये असा वाफाळलेला वाफा येणारा चहा आहे. तो म्हणतो हा कपामध्ये? हो हो, या कपामध्ये. बघा कशा छान छान वाफा येत आहेत. तो हात, अरे हो कप गरम आहे. तो भाऊ कदम पण नक्कल फार छान करतो. हो हो हो, बघा कशा वाफा येत आहेत. हो, जरा नाकापासून लांब धरतो वगैरे. आणि तो वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन त्यांनी जे काय मस्त विनोद निर्माण केलेला आहे. आणि चहा कसा, मग प्या, जरा जपून प्या, तोंड भाजेल, जीभ भाजेल. आणि मग तो भाऊ कदम हा दचकत दचकत तो चहा पितो. कसा चहा, गरम आहे की नाही? हो, वाफाळलेला आहे, उकळता चहा आहे वगैरे, नक्कल छान करतात. आणि आवडला का चहा? कसा आहे चहा? छान. हे सगळं चर्चा झाल्यानंतर भाऊ कदम शेवटी एक वाक्य बोलतो. एक वाक्य बोलतो. तो म्हणतो यात एक गोष्ट लक्षात आली नाही. मग तो साबळे म्हणतो काय? नाही नाही, हा चहा वगैरे चांगला आहे, चवीला फार चांगला आहे, पण ह्या कल्पनेतला जो चहा आहे, त्या कल्पनेतल्या चहामध्ये कल्पनेतलं बिस्किट बुडवून खायचं कसं ते कळलं नाही. मित्रांनो, आझाद मैदानावर मराठा आरक्षण आंदोलनाचा जो प्रचंड विजय झाला, त्याच्या वाफाळलेल्या चहामध्ये प्रत्येक जण, प्रत्येक मीडिया, बिचारे आंदोलक जे खुश होऊन उड्या मारत होते, तेव्हा मला तो भाऊ कदम आठवला, तो साबळे आठवला की चहा कसा गरम आहे, वाफाळलेला आहे, वाफा येत आहेत बघा, जीभ भाजेल. विजयोत्सव साजरा झाला. पण भाऊ कदम जे शेवटी वाक्य बोलतो की या काल्पनिक चहामध्ये बिस्किट बुडवून कसं खायचं ते सांगा. नेमकी तीच गोष्ट या मराठा आरक्षणाच्या बाबतीत खरी दिसते मला. कारण जी आर मिळाला याचा अर्थ आरक्षण मिळालं आणि सगळ्या सगळ्या सोयऱ्यांना मिळालं. सगळे मराठे बघता बघता एका जी आरने कुणबी झाले. हरकत नाही मित्र. प्रश्न असा आहे की कोर्ट नावाच्या कपामध्ये जो वाफाळलेला चहा आहे, त्यामध्ये हे जी आर नावाचं बिस्किट बुडवायचं कसं आणि खायचं कसं, याचं उत्तर कोणीही दिलेलं नाही. मी ते टीव्हीवरच्या बातम्या अजूनही बघतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला ज्यांनी ज्यांनी फोन केला त्यांना मी या भाऊ कदम आणि तो साबळे यांच्या त्या स्किटची आठवण करून दिली की वाफाळलेल्या चहाची कल्पना करता येते. तो कप थंड नसला, गरम असला किंवा गरम नसला आणि थंड असला तरी त्याच्यामध्ये चहा आहे अशी कल्पना करायची. आणि तो कल्पनेतला चहा जीभ भाजू नये, तोंड भाजू नये इतका सांभाळून द्यायचा, याचीही नक्कल करता येते. लोकांना आपण चहा पितोय असं भासवता सुद्धा येतं. पण जर मध्येच जी आर नावाचं बिस्किट कोणी आणून ठेवलं तर ते त्या कल्पनेच्या उकळणाऱ्या चहात बुचकळून ते बिस्किट खायचं कसं? कारण ज्यांनी ती टीव्हीवर सगळ्या बातम्या बघितल्या, विजयोत्सव बघितला, असे लाखो लाखो मराठे आहेत
जे मुंबईत आलेले नव्हते, आपापल्या गावात आपापल्या कामाच्या जागी आपापल्या घरी असतील, त्यांना पडलेला हाच प्रश्न असेल की मनोज जरांगे पाटील, जो जी आर नावाचा बिस्किटचा पुडा घेऊन उठले आणि गुलाल उधळायला सांगितला, तो उधळलेला गुलाल लाल लाल दिसत असला तरी प्रश्न असा आहे की हे जी आर नावाचं बिस्किट ज्या कोर्टाच्या कपात बुडवून खायचं आहे, ते कसं खायचं हे सांगा. कारण कोर्टातली सुनावणी आणि त्यातला वाफाळता युक्तिवाद या सगळ्या कल्पना आहेत. बिस्किट तुमच्या हातात आहे जी आर नावाचं, पण तो चहाचा कप ज्याच्यामध्ये वाफाळता चहा आहे, तो अजूनही कल्पना विश्वात आहे. मित्रांनो, तुम्ही तुमचं उत्तर शोधा. मला हा सगळा प्रकार बघून काय वाटलं हे तुम्हाला माझ्या पद्धतीत समजवायचा प्रयत्न केला. बाकी तुमची मर्जी. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.